प्रवरा फुटवेअर संगमनेर आनंददायी हिवाळा आरोग्यदायी करण्यासाठी आरामदायक शूज, चप्पल्स आणि सॅन्डल्स। आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय ब्रँडेड कंपन्यांचे जेंट्स आणि लेडीज आरामदायक शूज, चप्पल्स तसेच सॅन्डल्स अगदी वाजवी दरात। स्केचर्स, कॅम्पस, एब्राउस, लॅन्सर, रेडचिप, बकारू, स्पार्क्स, मेडिफिट, ऑर्थोकेअर, ली कूपर, बाटा, पॅरागॉन यांसह नामांकित कंपन्यांचे शूज, चप्पल्स आणि सॅन्डल्स। आमचा पत्ता प्रवरा फुटवेअर, नवीन नगर रोड, संगमनेर। संपर्क 9011 777 128। अगस्त्य आश्रमातून नारायणपूरकडे दिंडीचं प्रस्थान झालंय। 6 डिसेंबरला अगस्त्य आश्रमातून निघालेली ही दिंडी दत्त जयंतीच्या आदल्या दिवशी नारायणपूरला पोहोचणार आहे। या ठिकाणी दत्त जन्म उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा केला जातो, असं दिंडीचे अध्यक्ष राहुल हासे यांनी सांगितलंय। श्री क्षेत्र अगस्त्य ऋषी आश्रम अकोले ते श्री क्षेत्र नारायणपूर पायी दिंडी सोहळा सर्व व्यापाऱ्यांच्या सहकार्याने गेले 12 वर्षापासून अभूतपूर्व चालू आहे आणि हा पायी दिंडी सोहळा सर्व व्यापाऱ्यांच्या सहकार्याने अगदी टाटामाटात कैलासवासी अनिल शेठ बंगाल यांनी 45 माणसांमध्ये हा पायी दिंडी सोहळा चालू केला होता आणि आज या पायी दिंडी सोहळ्यात सर्व वारकरी सर्वांच्या समावेशाने या पायी दिंडी सोहळ्यात 400 ते 500 भाविक असतात आणि सर्व व्यापारी वर्ग अकोले तालुक्यातून सहकार्य करत असतात। त्याचप्रमाणे विश्व चैतन्य सद्गुरू नारायण महाराज यांच्या संकल्पनेतून भारताच्या 4 कोपऱ्यात 4 भव्य असे दत्तधाम तयार झालेला आहे आणि अण्णांनी आज नारायणपूरचा वसा निर्माण करून दिलेला आहे। हा सोहळा असाच अविरत नारायणपूरकडे या ठिकाणापासून 10 दिवसाचा प्रवास असतो आणि अगस्त्य आश्रमांना सोहळा निघाल्यानंतर 10 दिवस अगदी आनंदाचा प्रवास करत करत नारायणपूरकडे सोहळा जात असतो। आणि या पायी दिंडी सोहळ्याचं मुख्य वैशिष्ट्य पायी दिंडी सोहळ्यामध्ये आपल्या पायी दिंडी सोहळ्यामध्ये प्रत्येक भाविकाला गरम पाण्याची सोय असते। अन्नदानासाठी सेपरेटली 2 गाड्या असतात आणि भाविक आजारी पडू नये म्हणून प्रत्येक ठिकाणी आपण दिंडी बरोबर ॲक्वाचा पाण्याचा टँकर वापरण्यासाठी सेपरेट टँकर ठेवलेला आहे। त्याचप्रमाणे पायी दिंडी सोहळ्यात पुढच्या साईडला भजनाचा ट्रॅक्टर, त्याच्या पाठीमागे 2 लाईननी महिला आणि त्या पाठीमागे आपला रथाचा ट्रॅक्टर आणि महिला, अशा प्रकारे हा पायी दिंडी सोहळा अगदी शिस्तबद्ध पद्धतीने चालू असतो आणि या शिस्तबद्ध प्रियतेमुळे या पायी दिंडी सोहळ्याला मागील 2 वर्षापूर्वी पुणे जिल्ह्यामध्ये 55 दिंड्यांपैकी आपल्या या पायी दिंडीला अगस्त्य ऋषी आश्रम अकोले ते नारायणपूर पायी दिंडीला आदर्श पायी दिंडी पुरस्कार भेटलेला आहे। हे सर्व श्रेय या भाविकांना, या व्यापारी वर्ग सर्वांना जात आहे। आज या पायी दिंडी सोहळ्यात जे भाविक अकोले संगमेश्वर शिन्नर तालुक येथून सहभागी झाले आहेत त्यांचे सहर्ष स्वागत। त्याचप्रमाणे 14/12/2024 रोजी नारायणपूर या ठिकाणी दत्त जयंती सोहळा आहे। त्या सोहळ्यासाठी अकोले आगार ते गाव ते नारायणपूर आपले जास्ती एसटी बसचे साहेबांनी नियोजन केले आहे, त्याबद्दल त्यांच्याही सोहळ्यातर्फे धन्यवाद। यावेळी अगस्ती मंदिरामध्ये अगस्त्य ऋषींची महाआरती होऊन रथपूजन झालं। लहित लिंगदेव आळेफाटा मार्गे नारायणगाव, मंचर, खेड, भोसरी, पुणे आणि नारायणपूरला ही दिंडी पोहोचणार आहे। गेली 12 वर्षांपासून ही दिंडी निघतीये। अकोले तालुक्यातील भाविकांनी या दिंडीमध्ये मोठा सहभाग घेतलाय। लेझिम, पताका आणि झेंडे हातात घेत भगवंताचा नामघोष करत भजनाच्या गजरामध्ये दिंडीचं प्रस्थान झालं। अकोले बसस्थानकासमोर दिंडीधारकांनी गोल रिंगण करत भक्तिगीतात ते तल्लीन झाले। भारत रेघाटे, सी न्यूज मराठी, अकोले। काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल। समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर।